बुल्ढाना के खामगांव तालुका स्थित शेलोड़ी शिवार में पुलिस ने जुआ अड्डे पर बड़ी कार्रवाई की है। उपविभागीय पुलिस अधिकारी कार्यालय की विशेष टीम ने आधी रात एक खेत में बने टीन शेड पर छापा मारा। यहाँ इक्का बादशाह नाम का जुआ चलाने की जानकारी पुलिस को मिली थी। कार्रवाई के दौरान पुलिस ने 8,43,860 रुपए का मुद्देमाल जब्त किया और 12 आरोपियों के खिलाफ मामला दर्ज किया गया। पुलिस शिकायत के अनुसार राजू बघेल जुआ अड्डा चला रहा था और वो फरार है। इस मामले में पुलिस ने कर्मचारी योगेश कुवारे की शिकायत पर खामगांव ग्रामीण थाने में अपराध दर्ज किया है। हालांकि फरार बताए जा रहे राजेंद्र बघेल ने सभी आरोपियों से इनकार किया है। उन्होंने कहा कि इसे बदनाम करने की साजिश बताते हुए निष्पक्ष जांच की मांग की है। उन्होंने कहा कि जरूरत पड़ी तो आंदोलन करेंगे। पुलिस फिलहाल जब्त सामान और आरोपियों से जुड़े मामले की जांच कर रही है। उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील साहेब यांच्या आदेशाप्रमाणे त्याचबरोबर माननीय अपर पोलीस अधीक्षक जगताप साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार त्याचबरोबर माननीय पोलीस अधीक्षक बुलढाणा तांबे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार ग्राम शेलोडी शिवारामध्ये पोलिसांनी छापा टाकला। त्या छापा कारवाईमध्ये पोलीस स्टेशन खामगाव शहर, पोलीस स्टेशन शिवाजीनगर, त्याचबरोबर पोलीस स्टेशन खामगाव ग्रामीण येथील स्टाफ होता। त्या छाप्यामध्ये जवळपास आपल्याला 12 आरोपी हे जुगार खेळताना मिळून आले। त्यांच्याकडून आपण नगदी 22,700 रुपये, त्याचबरोबर जे इतर वाहने, मोबाईल असे मिळून जवळपास 8 लाख असा एकूण आपल्याला मुद्देमाल मिळून आलेला आहे। सदर अपराधमध्ये माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तपास करत आहोत। त्यानुसार अपराध क्रमांक 283/26 कलम 4(5) महाराष्ट्र जुगार अधिनियम प्रमाणे अपराध दाखल आहे आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही तपास करत आहोत। काही पत्रकार बांधवांचे मेसेज पाहिले तेव्हा माहित पडलं की याच्यावर अशी घटना घडलेली आहे। त्यांच्या घरी सीसीटीव्ही फुटेज लागलेलं आहे। त्यांचं मोबाईल लोकेशन ट्रेस केलं पाहिजे। हे न पाहता पोलिसांनी ज्यांना आरोपी केलेला आहे एकंदरीत ते त्या घटनास्थळावर नव्हते। त्यांनी स्वतः आपल्याला सुद्धा माझ्या समक्ष ठाणेदार साहेबांना सीसीटीव्ही फुटेज दाखवले। त्या फुटेजमध्ये जो घटनास्थळ आहे किंवा जी वेळ आहे या वेळेला ते घरी झोपलेले होते, परंतु विनाकारण या भागामध्ये शिवसेनेचं काम हे वाढू लागलेलं आहे आणि पक्षांतर्गत काही अगोदरच्या घटना आहे त्या घटना याला कुठेतरी कारणीभूत राहू शकतात। कारण की एखाद्या कार्यकर्त्याचं जेव्हा काम वाढते तर तेव्हा अशा काही घटना घडतात, पण काही लोकांना वाटते तर शिवसेना वाढलीच नाही पाहिजे आणि म्हणून अशा घटना होऊ शकतात। आणि तिथं घटनास्थळावर राजू बघेल नव्हते, त्या क्लबशी यांचा काही संबंध नाही आणि जुगार मध्ये जे काही इतर आरोपी झालेले आहे तर मला वाटतं की यांना जाणून बुजून शिवसेनेचं जे काम वाढू लागलेलं आहे त्यामुळे यांना आरोपी केला। हो, मी तर आश्चर्यचकित झालो। मी जेव्हा घरी होतो, मी सीसीटीव्ही माझ्या घरचे सीसीटीव्ही फुटेज आहे की तुम्ही सर्व मी तुम्हाला दाखवू शकतो। माझ्या सध्या मोबाईल मुद्दा सुद्धा आहे, तुम्हाला व्हिडिओ देऊ शकतो। आपल्या काही पत्रकार बंधूंना दाखवलं सुद्धा की मी 10:30ला घरी आलेला आहे आणि मी माझ्या घरी झोपलेला असताना हा कुठं छापा झाला। छापा मला कुठलाही कल्पना नसताना जेव्हा मी याच्यातून बातम्यामध्ये काहीतरी मेसेजमध्ये पाहिलं की बा मुख्य आरोपी म्हणून माझं नाव आलं, मी आश्चर्यचकित झालो। मी याच्यावरती गोष्टाकडे दाद मागणार आहे। हा कुठेतरी बा पक्षाला बदनाम करण्याचा प्रकार आहे, मला बदनाम करण्याचा प्रकार आहे। कुठलाही मला याच्यामध्ये पुरावा दाखवा किंवा मी कुठं माझ्या तिथं अशी जो ते म्हणतात का हड्डा आहे तिथं मला कुठं बॉन्ड दाखवा, माझी कुठे जागा दाखवा, मी कुठेतरी आठवड आहे तिथं हे दाखवावं। हा जो आरोप आहे मी पूर्णपणे फेटाळतो आणि माझं नाव आलं कसं मी गोष्टांकडे चौकशी मागणार आहे, मी विनंती करणार आहे। वेळ पडल्यास मी उपोषणात सुद्धा बसणार आहे।